हेलो एवरीवन। हिंदी से मराठी सीखने के लिए हम रोज़ नए नए वाक्यों की प्रैक्टिस करते हैं, उन्हें समझते हैं, सीखते हैं। तो आज की वीडियो में भी आपको डेली यूज़ के लिए बहुत ही यूज़फुल वाक्य सीखने को मिलेंगे। अगर हमें कहना हो कि मुझे नीचे छोड़ दो, इसे हम मराठी में कहेंगे मला खाली सोड, मला खाली सोड। अगर ऐसे कहना हो कि ऐसा कुछ नहीं है, इसे कहेंगे असं काही नाहीये, असं काही नाहीये। ज़्यादा मत बोलो को हम कहते हैं जास्त बोलायचं नाही, जास्त बोलायचं नाही। या फिर हम ऐसे भी कहते हैं जास्त बोलू नका। कैसे बताऊँ तुम्हें, कसं सांगू तुला, कसं सांगू तुला। ये वीडियो को लास्ट तक देखिए, बहुत ही नए वाक्य सीखने को मिलेंगे। अंधेरे से डर गई होगी, अंधाराला घाबरली असेल, अंधाराला घाबरली असेल। ये क्या तरीका है, इसे हम कहेंगे हा काय प्रकार आहे, हा काय प्रकार आहे। वे ऐसे क्यों गई, त्या अशा का गेल्या, त्या अशा का गेल्या। मैं कहीं नहीं जा रही, मी कुठेही जात नाहीये, मी कुठेही जात नाहीये। यहाँ और कौन था, इथे आणखी कोण होते, इथे आणखी कोण होते। सुबह से पूछ रही थी, सकाळपासून विचारत होती, सकाळपासून विचारत होती। छोटा सा उपहार आपके लिए, छोटी सी भेट तुमच्यासाठी, छोटी सी भेट तुमच्यासाठी। मैं ये नहीं ले सकता, मी हे नाही घेऊ शकत, मी हे नाही घेऊ शकत। तुम्हें मुझसे पूछना पड़ेगा, तुला मला विचारावं लागेल, तुला मला विचारावं लागेल। अंदर जाकर बताती हूँ, आत गेल्यावर सांगते, आत गेल्यावर सांगते। नहीं मैं कहीं नहीं जाऊंगा, नाही मी कुठेही जाणार नाही, नाही मी कुठेही जाणार नाही। माँ ने अनुशासन नहीं सिखाया, आईने शिस्त शिकवली नाही, आईने शिस्त शिकवली नाही। हम इतने डरपोक नहीं थे, आम्ही इतके भित्रे नव्हतो, आम्ही इतके भित्रे नव्हतो। आज सबको खीर पसंद आई, आज सर्वांना खीर आवडली, आज सर्वांना खीर आवडली। उसे उसके तरीके से समझाओ, तिच्या पद्धतीने तिला समजाव, तिच्या पद्धतीने तिला समजाव। तिच्या मतलब फीमेल है। तुम्हें देर हो रही होगी, तुला उशीर होत असेल, तुला उशीर होत असेल। क्या चित्र बनाने वाले हो, काय चित्र काढणार आहेस, काय चित्र काढणार आहेस। काढणार मतलब के बनाना, जैसे चित्र। मेरा चित्र बनाकर हो गया, झालं माझं चित्र काढून, झालं माझं चित्र काढून। काढून मतलब बनाकर हो गया। जो हुआ वही बता रही हूँ, जे घडलं तेच सांगते, जे घडलं तेच सांगते। घडलं मतलब के जो हुआ। उसने जानबूझकर नहीं किया होगा, त्याने जाणून बुजून केलं नसेल, त्याने जाणून बुजून केलं नसेल। गलती से किया होगा, चुकून केलं असेल, चुकून केलं असेल। चुकून मतलब गलती से। मुझे सतर्क रहना पड़ेगा, मला सतर्क राहावं लागेल, मला सतर्क राहावं लागेल। ऐसा कुछ भी नहीं हुआ, असं काहीही घडलं नाही, असं काहीही घडलं नाही मतलब कुछ नहीं हुआ। कपड़ों पर गंदगी लगी है, कपड्यांना घाण लागली आहे, कपड्यांना घाण लागली आहे। घाण मतलब के गंदगी लगना। तो है ना डेली यूज़ के लिए जो घर में हम आम बोलचाल में बात करते हैं, वो सारे सेंटेंस है ये। सच सच बताओ मुझे, खरं खरं सांग मला, खरं खरं सांग मला। तुम क्या कर सकते हो, तू काय करू शकते, तू काय करू शकते मतलब क्या कर सकते हो। रोज़ वाक्यों की थोड़ी थोड़ी प्रैक्टिस करते रहिए और सीखते रहिए। नई जगह पर रहने गया, नवीन जागी राहायला गेलो, नवीन जागी राहायला गेलो।
सबको बहुत पसंद आई, सर्वांना खूप आवडली, सर्वांना खूप आवडली. तुम बहुत खुश दिख रहे हो, तू खूप आनंदात दिसतेस, तू खूप आनंदात दिसतेस. आनंदात मतलब खुशी. कमरे की लाईट जलाओ, खोलीची लाईट लाव, खोलीची लाईट लाव. उसे बहुत गर्व हो रहा था, तिला खूप अभिमान वाटत होता, तिला खूप अभिमान वाटत होता. ही खुशी की खबर थी, ही आनंदाची बातमी होती, ही आनंदाची बातमी होती. खबर मतलब बातमी. अंधेरे से डरना नहीं चाहिए, अंधाराला घाबरायचं नाही, अंधाराला घाबरायचं नाही. इस विषय पर बात मत करो, या विषयावर बोलू नका, या विषयावर बोलू नका. बात मत करो मतलब बोलू नका. इस पौधे को रोज पानी दो, या रोपाला रोज पाणी घाला, या रोपाला रोज पाणी घाला. वे सिक्के वापस लेकर आओ, ती नाणी परत घेऊन ये, ती नाणी परत घेऊन ये. नाणी मतलब कॉइन. हमारी पहचान करवाइए, आमची ओळख करून द्या, आमची ओळख करून द्या मतलब पहचान करवाओ. मुझे आपसे कुछ चाहिए, मला तुमच्याकडून काही हवं आहे, मला तुमच्याकडून काही हवं आहे, तुमच्याकडून तुमसे. मुझे घरवालों से बात करनी होगी, मला घरच्यांशी बोलावं लागेल, मला घरच्यांशी बोलावं लागेल. घरच्यांशी घरवालों से. इसकी सच में ज़रूरत नहीं है, याची खरंच गरज नाही, याची खरंच गरज नाही. गरज ज़रूरत. कोई गलत फहमी नहीं होगी, काही गैरसमज होणार नाही, काही गैरसमज होणार नाही. गलतफहमी गैरसमज. बाबा मुझे छोड़कर चले जाते, बाबा मला सोडून जातात, बाबा मला सोडून जातात. सोडून मतलब छोड़कर. एकदम सही कह रहे हो आज, अगदी बरोबर बोलतात आज, अगदी बरोबर बोलतात आज. मैं अपने घर का ही हूँ, मी आपल्या घरचाच आहे, मी आपल्या घरचाच आहे. घरचाच मतलब घर का ही सदस्य मेंबर. हम पहले से ही दोस्त है, आम्ही आधीपासूनच मित्र आहोत, आम्ही आधीपासूनच मित्र आहोत. मुझे कोई तकलीफ नहीं चाहिए, कुठल्याही प्रकारचा त्रास नको मला, या मला कुठल्याही प्रकारचा त्रास नको. मैं किसी की नहीं सुनूंगा, मी कोणाचाही ऐकणार नाही, मी कोणाचाही ऐकणार नहीं. आई होप ये वीडियो आप लोग को पसंद आई होगी, तो इसे लाइक शेयर ज़रूर करें. मिलते हैं अगले वीडियो में, तब तक प्रैक्टिस करते रहिए.